समोर आपले ब्लॉग चालू आहेत गावचे आणि हे गेल्या वर्षीचे आम्ही मान्सूनमध्ये गेलेलो आमच्या घराच्या पूजेला, तेव्हाचे ब्लॉग चालू आहेत. आणि आता आम्ही पुन्हा चाललेलो आहे. वैदू, मी आणि वीरा आमची झोपली आहे म्हणून मी हळू बोलतो. आणि नुकतीच बॅग आम्ही रिपेअर करून आणली म्हणजे ह्याचे व्हील गेलेले. आणि साधारणतः किती पैसे घेतले असेल हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही. इतके पैसे नाही घेत, पण काय करणार, आता सध्या गरज आपल्यालाच होती, त्याच्यामुळे हे करून घ्यावं लागलं. तो आता पॅकिंग करून घेऊया आदल्या दिवशी आणि उद्या आपल्याला रात्री निघायचं आहे. मी वैदूला मगाशी म्हण विचारतो. तर माझे कपडे काढलेले, वैदूचे वीराचे ते कपडे आहेत. सो दोन्ही कपडे आपण ह्याच्यात भरूया आणि रेडी राहूया. 1 2 3 4 जीन्स घेऊन चालली, कायमची चालली आहे. अच्छा 2 माझ्या जीन्स आहेत आणि 2 वैदूचे आहेत. अंदाज असा होता ह्या पूर्ण बॅगमध्ये तिघांचे आमच्या कपडे येतील. 1 2 आणि बाबा आमच्या वीराचेच जास्त आहेत. सो आता हे कसं मॅनेज करायचं माहीत नाही, पण आम्ही बॅग कमी करतो आहे. म्हणजे बॅग आम्हाला वाढवायच्या नाहीत. इथे सुद्धा जागा आहेत ना, आणि मागे पण आहे ना, इथे छोटं मोठं होत आहे. लेट्स सी, पॅक करूया बॅग, त्याच्यानंतर भेटूया. होपफुली सर्व याच्यातच येईल. कसे बसे आमचे कपडे पॅक झाले आहेत. थोडंसं तुम्ही असं ॲडजस्ट केलं ना तर पॅक होतं. म्हणजे असं राऊंड करून जर तुम्ही सेट केलात ना, हे मी कोणाकडून शिकलो आहे, कुठेतरी शिकलो आहे मी, माहीत नाही मला, पण हे माझ्या डोक्यात नव्हतं. हे कोणाचं तरी मी बघून केलेलं आहे. तर तरी पण आमच्या दोघांचेच कपडे राहिलेले आहेत. वीराच्या कपडे अजून बाकी आहेत. सो मला वाटत नाही आमच्या तिघांचे कपडे याच्यात येतील. तिच्यासाठी एक सेपरेट बॅग करावीच लागणार. ठीक आहे, आता काय करणार. सो नाही म्हणता 3 बॅग झालेल्या आहेत. 1 2 3 आणि अजून एक बॅकपॅक घेणार आहे. सो ह्याच्यात आमच्या दोघांचे कपडे, इथे वीराचे कपडे आणि ह्या पूर्ण बॅग वीराचं खाण्याचं सामान, भांडी बिंडी जे काय आहे. सो टोटली 4 बॅग आमच्या. नाही म्हटलं तरी झालं, आमचा अंदाज 3 बॅगमध्ये होईल, पण नाही झालं. ठीक आहे, असो. आपण उद्या प्रवास करतो आणि आत्ता आपण आलो आहे आपल्या बाबांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला गावी जाण्या अगोदर. चला. श्री साईनाथाय नमः. ही बघा, साई मंदिरातून जाऊन आलो. पण आमच्या इथल्या साई मंदिरात काल वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्ताने आज भजन चालू आहे. साईंची गाणी, भजन आणि साईंची गाणी. से हाय हाय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. मी विशाल लाड आणि माझ्यासोबत आहे वीरा लाड. वीरा गावी जाऊया ना, आपण गावी जाऊया. वीरा गावी हां आम्ही गावी जाणार आहे आज. तुम्ही पण येणार ना आमच्यासोबत? कोण कोण येणार? दादा येणार आहे, दीदी येणार आहे. सो आज आमची ट्रेन आहे रात्री 1:45 वाजता, पण माहीत नाही कारण ट्रेनचं पॉवर ब्लॉक असल्यामुळे रिशेड्यूल होतात आणि जवळजवळ ट्रेन 8 ते 9 तास लेट चालू आहे, स्पेशली आमची ट्रेन. आणि काही कोकण कन्या पनवेल ह्या ट्रेन पनवेलवरून सुटतो. सो लेट सी आपण कसं जाणार आहोत आणि तुम्हाला मी अपडेट देईनच. तात्पुरतं आज शुक्रवार माझी सगळी ऑफिसची कामे मी आवरून
बाहेरची सर्व कामं आवरून आज निवांत आहे. सो अजूनही थोडी कामं आहेत तर ती हळूहळू जाईपर्यंत करू. आणि आज आम्ही गावी जाणार आहे. हे जाऊन आले आहे गावी. हे पण लाड पण हे कोल्हापूरचे लाड. चला भेटूया आता जातानाच. रडते बघ स्वतः पण रडते आम्हाला पण रडवते. ए बाबू दिसत नाही विरा. चला फायनली आमची जर्नी चालू झाली. गणपती बाप्पा मोरया. बोल काय होतं वा. कुठे चालली कुठे चालली. गावात आईच्या गावात. सो फायनली आम्ही निघालोय. वाजले रात्रीचे 11:30. 11:45ची आपली ट्रेन आहे LTT वरून लोकमान्य टिळक टर्मिनस. ओम साईराम. कसं कसं हे बघ चालू झाली. विरा आत्ताच काही तर बघून घे. रेंज नाही मिळणार. हे जे पुढे कॅबवाले जातात ती वाटलं आमचीच माणसं आहेत की काय. कारण आमच्यासोबत ह्यावेळेस अजून पण माणसं आहेत. ती माणसं कोण आहेत ती तुम्हाला मी स्टेशनला जाऊन दाखवतो प्लॅटफॉर्मला. पण एवढं जे सामान बघतो ते तुम्हाला दिसत असेल. एवढं जे सामान आहे त्या सामान आम्हाला वाटलं की आमचीच माणसं आहेत. कारण आमच्या माणसांची एवढीच बोजे आहेत मी बघितले. माणसं कमी आणि बोजे जास्त झाले. सो तुम्हाला स्टेशनला त्याची पूर्ण आयडिया देतो. पण नाही आपली माणसं नाही आहेत. आपली माणसं पुढे निघून गेली. आपण आता जस्ट लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचलेलो आहेत. वाजलेत 12 सव्वा 12 आले असेल तरी आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे. आणि आपल्या 1 2 3 आणि 4 ही आपली नाही ना बाबा. नाही तर माझा जीव काढशील. सो मला ह्या 4 बॅग घ्यायच्या आहेत. आणि फक्त वीराला हिला घ्यायला सांगितलं मी. कारण वीराला घेऊन बॅग घेऊन चालणं नाही पॉसिबल आहे. सो आता बघूया कसं अरेंज होतं आहे. पण आय कॅन टेक इट. नको मी घेईन तू फक्त तिला बघ. चल माहेरी चालली तर एवढा माझ घेतोय बोललो ना बाबू. मी घेऊ ना सर्व. ओके डन. असा काही माहोल आहे LTTला आतमध्ये आल्यावर. आणि इथून नॉर्थ साईडला गाड्या सुटतात त्याच्यामुळे ही असली गर्दी आहे. आणि फक्त तुमचे पॉकेट्स आणि मोबाईल सांभाळून ठेवा इतकंच सांगेन. आपली ट्रेन अजून लागलेली नाही म्हणजे मडगाव LTT 1110. लेट्स सी कधी येते. ॲपमध्ये तर 4 नंबरला दाखवते. आता आपल्या माणसांना शोधूया. 1 नंबरला कुठेतरी वेटिंग रूममध्ये आहेत. लेट्स सी. जनरली 1 नंबरलाच लागते आपली गाडी. पण शक्यतो 2 नंबरला लागणार. आणि आपला माणूस भेटलेला आहे. मामा भेटलेला आहे. नको नको घे तिला घ्या. माणसं भेटले माणसं भेटले. हॅलो करा हॅलो करा हॅलो करा हॅलो करा. अरे हे काय लॉन्च मध्ये एअरपोर्टला चालले ते. बघ ना आम्ही इतकी वर्ष येतोय LTTला कधी आम्ही हे शोधलं नाही. सो आपली सर्व सामान कुठे आपलं सामान सर्व सामान. अच्छा सामानावर आहे. 2 टॅक्सी केल्या. एकच केली. किती घेतले. 400. ठीक आहे ठीक आहे. 300 माणसं इथून इथे शिफ्ट केली आहेत. कारण इथे बसण्याचे 10 रुपये आहेत या साईडला. आणि याचे 150 रुपये पर हार ना. भारी आहे. चलो आपण बाहेर जाऊया. कशाला आपण 10-15 मिनिटासाठी 150 आणि 160 रुपये घालवायचे. सो सामान ठेवलंय आणि 2-3 माणसं बसवली. बाकीची माणसं बाहेर जाऊया. गाडीची आमची सिच्युएशन चालू झाली आहे. हे असं एस्केलेटर एस्केलेटर. अच्छा ओके ओके ओके. फ्रॉम इंग्लिश मीडियम. सो ट्रेन येईपर्यंत आमचा टाइमपास चालू आहे काहीतरी. आणि या खेळतोय खेळतोय. आणि आमचं वेकेशन चालू झालंय. तुमचा एक फायदा आहे इथे तुम्हाला
लंच डिनर दोन्ही मिळेल, पण कॉस्टली आहे. इथे रेल्वेचे चीप रेट्स वगैरे नाही आहे. काय हां सरकणार आहे जरी. चलो, विरा काय आमची ऐकत नाही. ट्रेन येईपर्यंत काहीतरी टाइमपास पाहिजेच. हां तेव्हा बाबा गेले. हे बाबा असले ना की तिची मजा आहे, ती ऐकणार नाही कोणाला. तेव्हा बाबा गेले. बाबांना ती ऐकते. बघा गेली धावत. तिचं एस्केलेटर म्हणजे जीव की प्राण. आपल्या ट्रेनची सिच्युएशन मडगाव LTD, जी मडगाववरून सध्या येते 1110, तीच रिटर्न जाणार 11099 LTD मडगाव. सो आता ती 1 मिनिटात येईल. प्लॅटफॉर्म नंबर 1वरच येईल, त्याच्यामुळे टेन्शन नाही. हे गोव्याला जाणारे दिसतात, त्याच्यामुळे 1 नंबरला आता ही गर्दी झालेली दिसते. पण लोक उगाच घाई करतात, कारण आधी पूर्ण गाडी खाली होणार आणि त्याच्यानंतर ती डिपार्ट होईल. हां आपल्या माणसांना सांगितलं तर आत्तापासूनच धावपळ चालू करतील, त्याच्यामुळे त्यांना आपण आरामात सांगूया. तोपर्यंत त्यांना वेटिंग रूममध्ये AC ची हवा खाऊ दे. ही ट्रेन आलेली आहे आणि ही आली आहे ती मडगाववरून. सो आता ही पूर्ण गाडी खाली होणार, त्याच्यानंतर त्याची साफसफाई होणार आणि त्याच्यानंतर बोर्डिंग होणार. सो जवळजवळ मला वाटतं 1 तास ट्रेन लेट होईलच, कारण ट्रेन आलीच लेट, त्याच्यामुळे शक्यता आहे 1 तास लेट व्हायची. सो बघू. आपला AC चा कोच आहे, AC चा कोच मागे येतो. आता काय माहीत कसं हे ॲडजस्ट करतात, कारण मला AC चा कोच तर याच्या मागेच दिसला. हळूहळू सर्व बॅगा घेऊन येतोय दादा आणि पप्पा. मी एक राऊंड मारून आणलं, पण इथे कोणतरी हवं म्हणून थांबतोय, कारण आता गाडीची साफसफाई होईल आतमध्ये, त्याच्यामुळे डोअर लॉक्स आहे आणि माणसं तरी पण दार ठोकत आहेत. आता आतमध्ये गेल्यावर तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे, कारण घाण आहे, रेल्वेला शिव्या घालणार, त्याच्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवा. बघू आपल्या मॅडमना किती पेशन्स आहे. पण हा AC वेटिंग हॉल ठीक होता, म्हणजे पण वॉशरूम नाही चांगले. ह्या ट्रेनचं सिक्वेन्स असं आहे की पुढे सगळे स्लीपर क्लास, म्हणजे नॉन AC स्लीपर क्लास. ह्या ट्रेनला पॅन्ट्री आहे, त्याच्यामुळे मी ही ट्रेन प्रिफर करतो. आणि ह्याच्या पुढे AC. पण ॲपमध्ये चुकीचं दाखवत होतं सिक्वेन्स. सो आता मी माझा कोच कुठे तो बघायला जातो आहे. एक खूप बरं झालं की आम्हाला पूर्ण ब्रिज चढून त्या साईडला जायला नाही लागलं, कारण 1 नंबरला ट्रेन आली. सो अगदी वेटिंग रूमच्या बाहेर दादाचा कोच आहे. आमचा कोच बघूया, इथे लोडिंग करत आहेत सामान. आणि आमचा कोच B4 आहे. सो B1 B2 B3 B4. चल ठीक आहे, जवळच आहे, एक 5-10 मिनटावरच आहे, वॉकेबल आहे. लेट्स सी. हिला घरी पाठव. तर आमच्यासोबत आहे दादा, वहिनी, आई आणि बाबा कुठे गायब आहेत. त्यांचे किती पोच आहेत मोज जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. 10 आणि तुझे 5 आहेत. त्याचं काय माहेरी जाते तर लय उडते. टॅक्सीत बसल्यापासून सासूला पण दम. जाऊन येते, घर सांभाळा. हा तुम्ही सासरी. तू सासरी चाललेस, शिस्तीत राहायचं. आपण कपडे घालून राहायचं. ही सीट आहे, ही घालूच नकोस. सो आपण सीट तर विराला आणि वैदूला सेटल करून दिली आहे. अजूनही वेळ आहे, वाजले 1 वाजून जवळजवळ 1:30 वाजला आणि पाऊण तास ट्रेन लेट झालेली आहे. मेंटेनन्सचं काम अजूनही चालू आहे. मेंटेनन्स आय मीन टू से क्लिनिंग, त्याच्यानंतर सर्व AC कोचेसमध्ये बेडशीट्स. सो मी माझ्या पिलोज आणि ब्लँकेट्स वगैरे काढून ठेवले आहेत, पण अजूनही बेडशीट्स हवे आहेत, पण ते हळूहळू ठेवतील. एकच माणूस आहे, किती काम करणार म्हणजे. आणि ट्रेन ऑलरेडी डिले झाली आहे. सो आता अंदाज धरून चालल्यावर आपल्याला पोचायला पण 2 तास डिले होईल, म्हणजे 12 वाजतील. शक्यतो 10चा टायमिंग आहे, पण 12 वाजतील. आणि हे सगळे AC चे डबे आहेत. दादा वहिनीचा पुढे आहे खूप डब्बा. ठीक आहे, नो वरीज. AC अजून कूलिंग तेवढं झालेलं नाही, हळूहळू होईल आणि रात्रभर कूलिंग मजबूत होईल. हो, सो फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेन जवळजवळ 45 मिनिट्स डिले आहे. सो काय करणार, तिथूनच डिले झाली, सो इथून पण डिले होणार, म्हणजे मडगाववरून ती डिले झाली आहे यायला.
काही हरकत नाही 45 मिनिट्स, पण गेल्या हप्त्यात तर ट्रेन जवळजवळ 7 ते 8 तास लेट होती. जवळजवळ एक दिवस असा पण 10 तास लेट केली आहे. कारण मी रोज ट्रेनचं ट्रॅकिंग करत होतो, आणि ट्रॅकिंग ह्यासाठी करत होतो कारण माझ्यासोबत विरा असते, आणि मी कुठे जातो म्हणजे मी सगळी त्याची इन्फॉर्मेशन घेऊन मी जातो. कारण आता विरा असते तर मी डबल चेक पण करतो. मला कम्फर्ट खूप आवडतो, त्याच्यामुळे मला दगदग करून असं काही जायचं नसतं. एकदमच असं लेट झालं असतं तर मी जाणं कॅन्सलही केलं असतं, पण काहीतरी दुसरा पर्याय मार्ग काढला असता. कारण वेकेशन महत्त्वाचे आहे, आणि सध्या फॅमिली टाईम देणं खूप महत्त्वाचं आहे. सो मी आता तुम्हाला सकाळीच भेटीन. मध्यरात्री काय दाखवणार असेल आता, मी ह्या कंपार्टमेंटमध्ये, विरा आणि वैदू तिकडे आहे, माझी पण जागा तिथेच आहे, पण आता ते झोपले. त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं की तुम्ही म्हणजे अंधार करून दिला, पूर्ण लाईट्स घालवले, म्हणून मी शेवटचा शॉट घ्यायला इथे आलो. सो आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. काही मध्यरात्री कांड केले मी तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचून येत. तोपर्यंत गुड नाईट. सो आपण पोचलोय संगमेश्वर रोडला. वाजले नो आयडिया. माझा पण डोळा आत्ताच उघडला रात्रीनंतर. शुभप्रभात मंडळी, शुभप्रभात. आत्ताच तुम्ही बघितलं असेल आपल्याला ट्रेन क्रॉस झाली, त्याच्यामुळे सिग्नलला थांबलेली ट्रेन, आणि रात्रभर तशी झोप बऱ्यापैकी झाली असं नाही म्हणता येणार, चांगलीच लागली. कारण विरा पण मध्ये मध्ये उठत होती, आणि ट्रेन पण जसं आम्ही निघालो तसं दिवा क्रॉस केला, आणि 1-1.5 तास ती क्रॉस म्हणजे 1-1.5 तास ती थांबली. कारण बिकॉज ऑफ पॉवर ब्लॉक चालू आहे. कोकण रेल्वेला काही ना काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे 1.5 तास ती एकाच ठिकाणी होती. त्याच्यानंतर हळूहळू करत आता 9 वाजता ती संगमेश्वरला पोचली. 10 वाजेपर्यंत आमचा हॉल्ट सावंतवाडी होता, पण मला वाटत नाही आता 10 वाजेपर्यंत सावंतवाडी, कारण इथून जवळजवळ 2-2.5 तास 3 तास 12 तरी वाजतील सावंतवाडी. जस्ट डोळा उघडला. आम्ही झोपेत पण म्युझिकल चेअर करत होतो, कारण विरा एका साईडला होती, त्याच्यामुळे कधी कधी मी खाली झोपत होतो, वैदू या ठिकाणी, असंच चालू होतं काही ना काय. त्यामुळे रात्रभर काही दाखवण्यात पॉईंट नव्हता. आणि कोकणात पोचलंय, वातावरण चांगलं आहे, मजा येते. आत्ता कुठे सुरुवात झाली आहे, आणि आपली माणसं मागच्या ठिकाणी आहेत S8मध्ये स्लीपर क्लासला. चला भेटूया पुढे. मी जरा फ्रेश होतो, भूक लागली आहे, ह्याचं आधी नियोजन करतो. विरा पण आता उठेलच, तिचा टाइम झालाय. कोकण विरा तर आमची अजून झोपलेली आहे, आणि इथे गुड मॉर्निंग झालेली आहे. हाय, गुड मॉर्निंग. आणि समोरून चाय घेऊया. समोरून आत्ताच वंदे भारत पास झाली, टुवर्ड्स मडगावला जाणारी. आता म्हणून आमची गाडी थांबलेली, कळलं का? फक्त झोपा काढायला येते, अशा गोष्टी माहिती असल्या पाहिजे. तू कशाला आहेस? बापाला पण असंच बोलते काय, हे उठू काय याला, उठू. सो विराला उठवत नाही, जेवढा वेळ ती झोपते तेवढा वेळ झोपू दे, कारण गाडी जशी लेट होणार आहे. सो ती आता उठली तर बाकीच्या सर्वांना उठवेल, म्हटलं झोपू दे तिला. गाडी इतका वेळ थांबली आहे, जवळजवळ पाऊण तास झाला, अजूनही संगमेश्वरला आहे. सो 2 ट्रेन क्रॉस झाल्या, मला वाटतं अजून एक ट्रेन क्रॉस होईल. तोपर्यंत म्हटलं आपल्या माणसांना बघूया कुठे. S8 हाच आहे ना, कारण टूथपेस्ट हवी होती, आणि त्यात आहेत. हा, तुला मेसेज केला, जातच नाही. हा आहे, झोपली. तिला म्हटलं झोपते तेवढा वेळ झोपू दे. हा नको टूथपेस्ट ना असेल तर. अरे काय पण दिले आहे, कुल्ला करते, कुल्ला कर आणि फेक, आणि पाणी पिऊन
हे काय आहे? रवाना होते. चल पाहिजे, मी देतो नंतर. चल चल, ट्रेन सुटते. वहिनीकडून तुझ्यासाठी टूथपेस्ट नाही मिळाली, हे मिळालं. कसं करायचं माहिती आहे ना, का आम्ही कधी हे यूज केलेलंच नाही आहे. फ्रेश बस ह्याच्याने दातच नाही स्वच्छ होणार, पण ॲटलिस्ट ठीक आहे. आणि हा नाश्ता घेतला, ब्रेड आमलेट. काही त्याला अर्थ नाही, म्हणजे गरम नाही आहे. म्हणजे रेल्वेला आपण एवढे पैसे खर्च करतो, पण नाश्ता हे असं थंड नेहमीच आहे. म्हणून मी एकच घेतलं, कारण आता भूक लागली तर काहीतरी पोटात जायला हवं ना. पुढे आता वडापाव वगैरे मिळेलच, म्हणून म्हटलं मला ब्रश करायचं आहे. जा जा फ्रेश होऊन. मॅडम झोपले आहेत, तोपर्यंत आम्ही आमचं पोट भरून घेतो. नंतर मग तिच्यासाठी पोहे नाही तर उपमा घेऊच. सो अर्धा तास पुढे आल्यानंतर संगमेश्वर बसून सगळ्यात कोकण रेल्वे मधलं सुंदर स्टेशन उक्षी स्टेशन, जे तुम्हाला मी रिकमेंड करेन. पावसाळ्यात तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. सुपर्ब स्टेशन आहे. आणि पुढे येऊन पुन्हा थांबली. चलो आता टुवर्ड्स रत्नागिरी. रत्नागिरीतून अर्ध्या तासावर आहे. नुकतीच जी ट्रेन पास झाली ती होती कोची इंदोर, आणि आता आपण चाललो आहे रत्नागिरी टुवर्ड्स. आणि हे कोकण रेल्वेमधलं माझं सगळ्यात आवडतं स्टेशन, जे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन. की इथे धबधबे, म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला हे स्टेशन इतकं मस्त दिसेल, इतकं मस्त दिसेल. इथे माकड पण जास्त आहेत, माकडांचे प्रमाण पण जास्त आहे. आणि हा पुढे टनल आहे. हा टनल क्रॉस करून रत्नागिरी लागेल आता आपल्याला पुढे. चलो बाय बाय उक्षी. नक्की इथे विजिट करा, नक्की. गुड मॉर्निंग. हाय कर, हाय कर, हाय कर. साला कुठेही जा, आपली उठायची टायमिंग सोडू नको. झोपते लेट पण उठते 10 वाजतात. मो पाहिजे. तो दादा येतो आता, मो कशाला हवा. सो आता आलंय रत्नागिरी, आणि शक्यता आहे इथे हॉल येईल. सो आता दादा, वहिनी आणि अयांश, आनंदाला पण आम्ही इथे बोलवतो, कारण आय नो गरमी होते. म्हटलं इथे नाहीतरी आता कोण नाही, तर म्हटलं बोलूया ना इकडेच. आता आमची विरा उठलेली आहे, रत्नागिरी आलेलं आहे. आणि जवळजवळ ट्रेन 4 तास लेट आहे. सो बट ठीक आहे, आमच्या वेळेत लेट आहे त्याच्यामुळे काय असं वाटत नाही. आणि बरीचशी ट्रेन इथे खाली होते, बऱ्यापैकी अर्धी ट्रेन खाली होती. सो वहिनीला वगैरे मी सांगितलं तुम्ही इथे. डोळा उघडत नाही विरा ना, माझी सोना तो, माझी सोना तो. हाय कर, हाय कर. ये आळस आहे, आळस आहे, आळस आहे. सो थोडे पाय मोकळे करूया, आणि मग मला वाटत नाही जास्त वेळ थांबेल, पण माहीत नाही. रत्नागिरी आलं तर इथे मोठा हॉल्ट असतोच. होपफुली लवकर निघू. आधी दादा वहिनींना बघूया कुठे आहेत. सो आत्ता आम्ही पोचलो आहे, स्टेशनच्या नावावरून कळलं असेल. हाय, दिसते का, दिसते. हाय 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 हाय. सो वहिनी पण हवा घेते, दादा पण आलाय, अयांश आहे. आणि स्टेशनचं नाव काय? काय 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 ठीक आहे. सो इथे परत क्रॉसिंगला लागले. सिंगल ट्रॅक असल्यामुळे गाडी वारंवार क्रॉसिंगला लागते, आणि गाडी 4-4.5 तास लेट आहे. एक तास मे बी 1 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू टेंटेटिव्ह टाइम नुसार. लेट्स सी. ए आयांश, 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 मी काय बोलतो, पैसे दे. एसीचे पैसे. एलिफंट, एलिफंट. विरा काय खाते? विरा काय खाते? विरा आई, आई, विरा आई, आई. बाबू एलिफंट, एलिफंट दाखव, एलिफंट दाखव. विरा, विरा एलिफंट दाखव. नाच 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 नाच. हा सही रे. विरा काय खाते तू? दाल भात, दाल भात,
बघू काय खाते तू? काय खाते? वीरा काय खाते? वीरा काय खाते? काय बाबा गॅरंटी वॉरंटी काय? बॉक्स मध्ये बघायचं ते एवढे ब्रँडेड वापरतो, वापरायला शिक. नाही ते काय रगड दिसला. नाही तर काय, ती मग माझी लेक वापरते. सो आता आम्ही बसलोय आमच्या वैभववाडीला. म्हणजे वैभववाडीवर आम्हाला सोयीस्कर पडतं आमच्या गावी जायला. आणि इथून नाही काय होय तुला माहिती आहे हा म्हणतो हा. सो वैभववाडी आणि कणकवली जसं आम्हाला दोन्ही जवळच पडतं. आणि इथून जवळजवळ आम्हाला 1 तास लागेल सावंतवाडी. कणकवली इथून तरी एक अर्धा तास नाही 20 मिनिटं. होपफुली आम्ही 1 वाजेपर्यंत 1 वाजेच्या आधीच सावंतवाडीला पोहोचू आणि तिथून घरी जायला 2. काय नखरे चालू आहे. दाखव कसं आहे दाखव. सो आपण आता पोचतोय कणकवलीला आणि हे आपलं स्वर्ग सुख. थोड्या दिवसात इतकी हिरवळेल. आता ही भाजावळ शेतींची चालू आहे. शेतीच्या कामांना पण सुरुवात होईल. लावणी पेरणी सर्वच चालू आहे. आणि आता आपण 10 मिनिटात कणकवलीला पोहोचू आणि कणकवलीवरून पाऊण तास सावंतवाडी. आपल्या गावी जायचं असतं तर आपण कणकवलीला उतरलो असतो. बट ठीक आहे, गणपतीला आपण येतोच आहे. गणपती बाप्पा मोरया. सो आत्ता आपण आलो आहे कणकवली रेल्वे स्टेशनला आणि समोर लागली आहे ती क्रॉसिंगला लागली आहे बिकॉज ऑफ सिंगल ट्रॅक. आणि कणकवलीला तुम्हाला गर्दी खूप उतरताना दिसतील माणसं. आणि आलास. सो चला जरा पाय मोकळे करूया. विराला पण घेऊन येऊ आणि जरा पाय मोकळे करूया. सो विरा 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 येते खाली. सो कणकवलीला तर जास्त वेळ थांबली नाही ट्रेन, कारण मे बी ऑलरेडी डिले झाला आहे. आणि दादा आता गेला मागे, कारण काका आणि काकी मागच्या डब्यात आहेत. सो तिकडे सामान आहे. सो इथून आपल्याला जवळजवळ 1 तास लागेल सावंतवाडी पोहोचायला. आणि त्याच्यासाठी सामान उतरायचं. सो वहिनी वगैरे इथेच आहे, त्यांना मी उतरवेन कारण माझ्याकडे पण बरंच सामान आहे. सो मला मागे नाही जाता येणार. चला आता डायरेक्ट सावंतवाडीला भेटूया. असं नाही करायचं बाबू. दादा सॉरी. जेव्हा तू नव्हतीस ना, तू मला तिच्या मांडीवर झोपायची समजलं ना. दाखव काय प्रूफ आहे. प्रूफ आहे. हा शुभ दुपार शुभ प्रभात बोलणार होतो. आणि आम्ही आता पोचलोय सावंतवाडी स्टेशनला बरोबर 12:56 म्हणजे 1 वाजलेच समजा. इथून घरी जायला आता जवळजवळ 2 वाजतील रिक्षा वगैरे अरेंज करेपर्यंत. आणि दादा वगैरे पुढे गेलेत. मजा आली. प्रवास खूप चांगला झाला. भले ट्रेन लेट झाली. कुठे आहेत बाबा? अच्छा दिसले काय बाबा दिस. चला 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 येतो. अरे सामान घ्यायला आलं. चला चला. सो मजा आली प्रवास करायला. भले ट्रेन लेट झाली पण अनन्या बाकी सर्वच आपली मंडळी होती, त्याच्यामुळे इतकं बरं वाटलं. काय आणलंय हे काय हे नको चला. हॅलो. सो आम्ही केली आहे ह्याला काय बोलतात टमटम. टमटम. प्रत्येका वेगवेगळं असतं. सो आम्ही टमटम केली आहे 800 रुपये. असं नाही तर तीन कॅब कराव्या लागल्या असत्या. सामान पुढे ठेवलंय. सो इथे बाकीची माणसं बसतील. एका वेळी 12 माणसं जातात तर काय जातील सर्व माणसं. चला. आणि हे एअरपोर्ट नाही आहे, सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे. आपली माणसं कोंबली आहेत. विरा हाय काय हाय हाय. चलो गणपती बाप्पा.
सो आपण आलेलो आता माझगाव नाका. हा माझगाव नाका. इथे तुम्हाला मच्छी मार्केट म्हणजे फिश पण मिळेल जवळच्या जवळ. थोडंसं सामान घ्यायचं होतं गरजेचं, जे नेहमीच घ्यावं लागतं. दुधाची पिशवी आणि विरासाठी बिस्लरीची बॉटल घेतली, कारण तिला अजूनही गावचं पाणी नाही द्यायचं ठरवलं. हे घे. खडा आहे बाजू बाजू. फायनली आम्ही पोचलेलो आहे. काय म्हणतो कसं आहे? आपलं घर इकडे आहे. आई आली कुठे आली? ती बघ कोकू, ती बघ बॅगा पुढे. हो हिला ना बॅगा घ्यायच्यात. हो तिला आम्ही घेतो, तू बॅगा घ्यायच्या. आम्ही येतो ना तुम्हाला घ्यायला. आता तुम्ही घ्या. हा झालं. हा गडी आणलाय ना. जा तुम्ही आम्ही आणतो. जा हो मस्करी करते. जा मी काढते. जा आलो. जा प्रॉपर्टीज द्या आपल्या.